अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगा नगर परिसरात अंबरनाथ पालिका प्रशासन आणि स्थानिक माजी नगरसेविका सुजाता भोईर यांच्या पुढाकाराने कृत्रिम तलावात गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली होती। या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवगंगा नगर परिसरातील भाविकांनी कृत्रिम तलावात गणरायाचे विसर्जन केले। मंगळवारी गौरी गणपती विसर्जन असल्याने या ठिकाणी भाविकांचे विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती। मागील अनेक वर्षापासून स्थानिक माजी नगरसेविका सुजाता भोईर आणि नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात येते। यावर्षी देखील अशाच प्रकारे या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती। त्याचबरोबर पीओपी मूर्तीच्या विसर्जनासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून विशेष रासायनिक द्रवणात पीओपी मूर्तीच्या विघटनासाठी विशेषतः तलावाची देखील निर्मिती येथे करण्यात आली होती। यावेळी विसर्जन स्थळी पालिका प्रशासनाचे कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। नमस्कार, मी सौ सुजाता देवी भोईर, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहराध्यक्षा माजी। खूप अति उत्साह आणि सर्वांना पहिला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा, गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा। उत्साही वातावरण आहे, कारण की आताच मी गणपती दर्शन गौरींचं दर्शन घेऊन आले तर नागरिक मला सांगत आहेत की ताई तुम्ही आमच्यासाठी चांगली सोय केलेली आहे कृत्रिम तलावाची। तसेच मी नगरपालिकेचे पण धन्यवाद करणार की त्यांनी आपल्या पत्राला मान देऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे त्यांनी आपल्याला कृत्रिम तलावाची सोय करून दिली आणि नागरिकही त्याचा लाभ घेत आहेत। तसेच जास्तीत जास्त नागरिकांना विनंती करणार की शाडूची मूर्ती आणि आपल्या मातीची मूर्तीचा वापर करावा आणि कृत्रिम तलावाचा वापर करावा। असेच आता तुम्ही बघताय किती गणपती विसर्जन होत असतात आणि दरवर्षी सगळ्यात जास्त शिवगंगा नगर मध्ये गणपतीच्या मूर्त्या विसर्जित होत असतात। त्यामुळे खूप अतिशय चांगलं वातावरण आहे, कारण की कुठे जायचे कुठे नाही, नदीवर गेले तर काय हानी होते काय नाही होत, त्यासाठी इथं आजूबाजूच्या परिसरासाठी आणि शिवगंगा नगरसाठी खास या कृत्रिम तलावाची सोय आपण व्यवस्था केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबी फास्ट न्यूज, अंबरनाथ।